अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कीर्तनकार महाराजाला अटक. 5 दिवसांची पोलीस कोठडी. पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात धर्म व संस्काराचा संदेश देणारा कीर्तनकारच अल्पवयीन मुलीच्या आयुष्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांनी एका 17 वर्षीय मुलीवर मागील सुमारे 5 वर्षापासून अत्याचार व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीने धैर्याने पुढे येत दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी दिनांक 14 रोजी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कीर्तनकार महाराजाचे कारनामे समोर आले आहेत. पारनेर पोलीस ठाण्यातील माहितीनुसार पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांनी 17 वर्षीय मुलीवर 5 वर्षापासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केला. गरम लोखंडी पकडीने चटके देऊन अमानुष मारहाण केली. पीडित इयत्ता 8वी पासून आरोपी शेजारी राहत असल्याने आणि भावाचा संस्थेत सचिव असल्याने फायदा घेतला. 2021 पासून बळजबरी शरीर संबंध, विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी दिली. 10 मार्च 2026 रोजी फोन करून घरी बोलावले, नकार दिला तरी धमकी, कॉम्प्युटर रूममध्ये बांबूने मारहाण, गरम पकडीने चटके, मग अत्याचार. 14 मार्चला भावाला सांगितले, फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी BNS POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. जिल्ह्यात संताप, ग्रामस्थांनी भोंदू महाराजावर कठोर कारवाईची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आज दिनांक 15 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ढवळपुरी येथून आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयाने पुढील तपासासाठी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पारनेर तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत. महासत्ता न्यूज, संगमनेर.